नमस्कार, मी विदुला. डायबिटीस पर चर्चा या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आधुनिक जीवनशैली, ताणतणाव यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. जागतिक आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून देखील ओळखलं जातं. याच गोष्टी लक्षात घेऊन मधुमेह व त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल माहिती देण्यासाठी डायबिटीस पर चर्चा यासारखा अनोखा उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत जगातील सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट आणि एंडोक्रोनॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाने डायबिटीस व त्यामुळे होणारे हानिकारक दुष्परिणाम यावर चर्चा केली जाते. याच कडीला पुढे नेत मी स्वागत करते भारतातील सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट आणि एंडोक्रोनॉलॉजिस्ट डॉक्टर वैशाली देशमुख, डॉक्टर वर्षा जगताप, त्याचबरोबर डॉक्टर विनायक हरळे आणि डॉक्टर मनीषा देशमुख यांचं. नमस्कार डॉक्टर, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न आहे डॉक्टर वैशाली देशमुख यांना. डॉक्टर, एखाद्या व्यक्तीला कसे कळते की आपल्याला मधुमेह आहे आणि मधुमेहाची लक्षणे असल्यास डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे का? आणि त्याचबरोबर स्त्रियांमध्ये मधुमेहाची लक्षणे कुठली असतात? तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात सगळ्यात महत्वाचं उत्तर असं आहे की बऱ्याच वेळेला पेशंटला माहितीच नसतं की आपल्याला डायबिटीस आहे. बऱ्याच वेळेला रुटीन एक्झामिनेशन करताना किंवा ऑपरेशनची तयारी करताना, इन्शुरन्सचं चेकअप करताना किंवा कोणीतरी सजेस्ट केलं असतं की एकदा शुगर तपासून बघा म्हणून डायबिटीस आपल्याला आढळतो आणि त्याच्यात अचानकपणे लोकांना त्याचं ज्ञान होतं. बरेच कोविडमध्ये सुद्धा बऱ्याच पेशंटना अचानकपणे मधुमेह झाल्याचं लक्षात आलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला याची लक्षणं पण दिसतात की लक्षणं काय असू शकतात की अचानकपणे जे वजन कमी होतं काही कारण नसताना, त्याच्यानंतर तहान खूप लागते किंवा भूक खूप लागते, थकवा येतो अकारण, त्याच्यानंतर इन्फेक्शन्सची रिस्क वाढते, म्हणजे लघवीचे इन्फेक्शन्स वाढू शकतात, खाज वाढू शकते लघवीच्या जागी, किंवा इन्फेक्शन म्हणजे साधी सर्दी, खोकला, न्यूमोनिया असे आजार जडू शकतात. आणि काही काही वेळेला तर इमर्जन्सीमध्ये ते लक्षात येतात. उदाहरणार्थ सडनली माणूस जर बेशुद्ध पडला, किटोसिसमध्ये गेला किंवा कोमात गेला तर त्याचं शुगर वाढल्याचं आढळलं जातं आणि तेव्हा शुगर कमी किंवा जास्त दोन्ही त्या प्रमाणात दिसू शकतं. त्यामुळे याचं काही असं ठराविक लक्षण नाहीये, पण साधारणपणे अशी लक्षणं जर दिसत असतील की तहान खूप लागते, कोरड पडते, वजन कमी होते, वारंवार इन्फेक्शन्स होत आहेत, जखमा चिघळत आहेत, असं जर काही आढळलं तर मधुमेहाची तपासणी जरूर करून घ्यावी. आता तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे स्त्रियांमध्ये काही वेगळी लक्षणं आढळतात का? तर स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्या उद्भवू शकतात, वजनाच्या समस्या उद्भवू शकतात, प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम्स येऊ शकतात, बऱ्याच वेळेला रिकरंट अबॉर्शन्स म्हणजे परत खूप अबॉर्शन्स होण्याची जी प्रक्रिया असते ती बळावली जाते, प्रेग्नन्सी राहत नाही. त्याच्यानंतर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स बऱ्याच प्रमाणात आढळतात, वजायनायल इन्फेक्शन्स आढळतात. तर हे सगळे प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये स्पेसिफिक आहेत आणि विशेषतः ज्यांची मिनोपॉज झालेला असतो अशा स्त्रियांमध्ये हृदयविकाराची जी काही शक्यता असते ती जास्त असते, एस्पेशली जर मधुमेह असेल अशा व्यक्तींना तर. सो स्त्रियांनी तर जास्त काळजी घ्यायला पाहिजे मधुमेहाची, कारण डायबिटीस हिट्स वुमेन व्हेरी बॅडली, म्हणजे बायकांमध्ये मधुमेह जास्त इजा पोचवू शकतो. त्यामुळे बायकांनी निश्चितपणे याची काळजी घ्यायला हवी. मी आता येणार आहे डॉक्टर वर्षा जगताप यांच्याकडे. डॉक्टर, मधुमेहाचा प्रसार कसा आहे आणि स्त्रियांमध्ये तो सामान्यतः कसा आढळून येतो? भारतामध्ये जसं आपण आत्ताच म्हणलं की भारत मधुमेहाचे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि चीनच्या खालोखार जगात जर कुठे सर्वाधिक मधुमेही असतील तर ते भारतात आहे. म्हणजे आपण जर आता भारताची लोकसंख्या बघितली तर साधारण 140 करोड आहे. त्यातल्या 12 करोड लोकांना साधारण डायबिटीस आहे, म्हणजे मधुमेह झालेला आहे. म्हणजे आता गेल्या वर्षीच 2023 मध्ये ICMR स्वतःचा एक शोध निबंध प्रकाशित केलेला आहे आणि त्यात भारतातील सगळ्या राज्यात मधुमेहाचं प्रमाण किती आहे हे अभ्यासलेलं आहे. तर त्यावरून असं लक्षात येतं की जवळजवळ म्हणजे 25 ते 30% लोकांची साखर वाढलेली आहे. मग त्यातल्या 25 ते 30% लोकांमधील 10 ते 12% मधुमेह आहे, उरलेल्या 15% लोकांना काठावरचा मधुमेह आहे, म्हणजे ज्याला आपण प्री डायबिटीस असं म्हणू, आणि फक्त 70% लोकांची शुगर ऍक्च्युली नॉर्मल आहे. आणि प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या 30% लोकांना याच्याबद्दल माहिती आहे असं पण नाही. म्हणजे जवळजवळ ज्यांना मधुमेह असतो त्याच्यापैकी 30% लोकांना आपल्याला मधुमेह आहे हेच माहिती नसतं, कारण त्यांनी कधी रक्तातली साखर स्वतःची तपासलेलीच नसते.
आता स्त्रियांबद्दल जर बोलायचं झालं तर पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये मधुमेहाचं जे प्रमाण आहे ते साधारण सेम आहे. दोघांमध्ये विशेष काही फरक नाही. म्हणजे स्त्रियांमध्ये सुद्धा पुरुषांइतकाच मधुमेह दिसला जातो, असं काही नाहीये की स्त्रियांमध्ये ते प्रमाण कमी अधिक किंवा काय आहे. थोडं ग्रामीण आणि शहरी भागात थोडं ते फरक आहे की शहरी भागातले जवळजवळ तिघांमधल्या एकाला मधुमेह किंवा काठावरचा मधुमेह आहे, आणि तेच जर आपण ग्रामीण भागात बघायला गेलं तर चौघांमधल्या एकाला काठावरचा मधुमेह किंवा मधुमेह आहे. आता मी येणार आहे डॉक्टर विनायक हरळ यांच्याकडे. डॉक्टर, टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेहातील फरक तुम्ही कसा स्पष्ट कराल? तर यासाठी थोडक्यात आपल्याला मधुमेह म्हणजे काय हे पहिले कळलं पाहिजे. तर मधुमेह होतं म्हणजे काय होतं की आपली रक्तातली साखर एका ठराविक नंबरपेक्षा जास्त गेली, म्हणजे उपाशीपोटी साखर 125 पेक्षा जास्त किंवा जेवणानंतरची 200 पेक्षा जास्त किंवा एक 3 महिन्याचा ॲव्हरेज शुगर 6.5% पेक्षा जास्त झाला की त्याला आपण मधुमेह झाला असं म्हणतो. तर त्यामध्ये होतं काय, आपण जे काही अन्नपदार्थ खातो तर त्याचं रक्तामध्ये ग्लुकोजमध्ये त्याचं कन्व्हर्जन होत असतं आणि ती ग्लुकोज जी आहे ती पेशींच्या आतमध्ये जायला पाहिजे की जेणेकरून त्याच्यामधून आपल्याला एनर्जी भेटेल आणि त्याचं मेटाबॉलिझम होईल. तर ही ग्लुकोज सेलमध्ये जाण्यासाठी आपल्याला इन्शुलिन नावाचं एक हॉर्मोन लागतं. तर ते इन्शुलिनचं जे सिक्रेशन असतं ते बनण्याचे स्वादुपिंड म्हणजेच पॅन्क्रियास मधून ते बनत असतं. तर डायबिटीजमध्ये काय होतं, तर हे जे इन्शुलिन बनत असतं ते एकतर काम करत नसतं किंवा कमी बनत असतं. तर आता प्रकार याच्यामध्ये 2 असतात, तर प्रकार 1 आणि प्रकार 2. तर प्रकार 1 हा जो मधुमेह आहे तर त्याच्यामध्ये इन्शुलिन हे बनतच नाही. काही आपल्या इम्युनिटीमध्ये काही चेंजेस झालेले असतात, काही अँटीबॉडीज बनलेले असतात, तर त्याच्यामध्ये इन्शुलिन बनण्याची क्षमता पूर्णपणे बंद झालेली असते. आणि प्रकार 2 हा जो प्रकार आहे जो जास्त कॉमन आहे, तर त्यामध्ये इन्शुलिन बनत असतं पण ते काम नीट करत नसतं. त्याला आपण इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतो. आणि कालांतराने जसा हा डायबिटीजचा प्रोग्रेसिव्ह नेचरचा आजार आहे, जसं एज वाढतं किंवा ड्युरेशन वाढतं डायबिटीजचं, तसं हा डायबिटीज वाढत जातो आणि प्रकार 2 मध्ये सुद्धा काही वर्षानंतर इन्शुलिन बनण्याची क्षमता कमी होते. तर याच्यामुळं याची ट्रीटमेंट जी असते ती प्रकार 1 मध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये इन्शुलिन बनतच नाही पहिल्या दिवसापासून. त्यामुळे याची ट्रीटमेंट जी आहे ती ही फक्त इन्शुलिन आहे. म्हणून याला पूर्वी इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज असंही म्हणत होतो आम्ही. त्यामुळे अशा पेशंट्सला आपल्याला दिवसातनं 4 वेळा इन्शुलिन द्यावं लागतं. आणि जे प्रकार 2 आहेत त्यांना आपल्याला सुरुवातीला काही गोळ्या औषधं देऊन काही वर्षानंतर जर शुगर नियंत्रणात नाही आली तर आपल्याला इन्शुलिनची मदत लागते. आणि प्रकार 1 हा मधुमेह हा लहान मुलांमध्ये दिसतो. वय वर्ष 5 ते 15 या वयात तो कॉमनली आपल्याला डायग्नोज होतो. आणि प्रकार 2 हा ॲडल्ट्समध्ये होतो, मोठ्या माणसांमध्ये. प्रकार 1 मध्ये आईवडिलांमध्ये डायबिटीजची हिस्ट्री सहसा दिसत नाही आपल्याला, आणि प्रकार 2 मध्ये आईवडिलांमध्ये डायबिटीज फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपल्याला दिसून येतो. यानंतर डॉक्टर मनीषा देशमुख यांना पुढचा प्रश्न. डॉक्टर, तुमच्या दैनंदिन जीवनात मधुमेही स्त्रियांना कुठल्या समस्यांना सामोरी जावे लागते आणि त्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? महिलावरती आज थोडा फोकस दिसतोय मला. तर ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की महिला पुरुषांपेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळ्या आहेत, आपल्याला माहिती आहे. तर तसाच तो त्यांचा मधुमेह सुद्धा काही प्रमाणात वेगळा असू शकतो. आणि मधुमेह म्हटलं किंवा स्त्रिया म्हटलं तर आपण त्यांना 2 भागात त्यांच्या आयुष्याला विभागू शकतो. एक रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉजच्या आधीचा आणि एक रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉजच्या नंतरचा. तर मेनोपॉजच्या आधी जर का या बायकांना मधुमेह झाला तर मग त्याचा प्रकार पुरुषांसारखंच असतं. पण जर का या बायकांना डायबिटीज झाला तर त्यांचं प्रमाण पुरुषां एवढंच किंवा त्यांच्याहून जास्त सुद्धा होऊ शकतं. तर हे गोष्ट खूप कमी वयाच्या बायकांना जे आता डायबिटीज दिसतोय त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्यावरचं जे प्रोटेक्शन आहे ते पूर्णपणे निघून जातं जर का त्यांना मधुमेह झाला तर. आणि त्यांच्यामध्ये हृदयरोग किंवा असे जे भयंकर आजार आहेत ते त्यांना कमी वयात होऊ शकतात. दुसरं म्हणजे महत्वाचं जे बायकांमध्ये फरक असतो तो की बायकांमध्ये, जसं आता सरांनी सांगितलं डॉक्टर हराणांनी, की त्यांना एक इन्सुलिन रेझिस्टन्स काही लोकांमध्ये तयार होतो. तर बायकांमध्ये ही वृत्ती जरा जास्त प्रमाणात दिसते. एक तर पहिली गोष्ट म्हणजे वजनाकडे फारसं लक्ष देत नाही. मग प्रेग्नन्सीमध्ये परत वाढलेलं वजन असतं तेव्हा पण त्यांना, प्रेग्नन्सी ही कंडिशनच असते ज्याच्यामध्ये त्यांना इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार होतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्स पण येतो. तर त्या ऑलरेडी ते थोड्या प्री डायबेटिक स्टेटमध्ये बऱ्याचशा बायका गेलेल्या असतात. आणि जर का तुम्ही प्रेग्नन्सी नंतर वजनावरती लक्ष दिलं नाही, आहारावर लक्ष दिलं नाही, व्यायाम केला नाही तर तुम्ही खूपच लवकर डायबिटीज तुम्हाला होऊ शकतो. तिसरी गोष्ट जी आता आपण बघितलीच की युरिनरी इन्फेक्शन त्यांच्यामध्ये जास्त होऊ शकतात. योनी मार्गाचे इन्फेक्शन्स किंवा पांढरं पाणी जाणे, कंड सुटणे, खाज येणे आणि त्याच्यामुळे डिप्रेशन, हे सगळे प्रॉब्लेम जेव्हा बायकांना होतात जेव्हा त्यांना खूप गोष्टी करायच्या असतात, परिवाराकरता त्यांना फॅमिली करता टाइम द्यायचा असतो आणि त्याच्याबरोबर त्यांची ही आजारपण त्यांच्यावर आली तर डिप्रेशन खूप प्रमाणात बायकांमध्ये दिसून येतं. तर त्यामुळं ह्या सगळ्यांमुळे परत ते सगळं एक विशेष सायकलमध्ये ते जातात आणि त्यांचा डायबिटीज बळावतो, त्यांचे हृदयरोग बळावतो
आणि ओव्हरऑल त्यांची तब्येत खूपच ढासळते. त्यामुळं बायकांनी स्पेशली एक मध्यमवयीन किंवा 30 नंतर आपल्या शुगरकडे स्पेशल लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता मी येणार आहे डॉक्टर वैशाली देशमुख यांच्याकडे. डॉक्टर, मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये काही नवीन प्रगती आहे का आणि त्याबद्दल तुम्ही काय स्पष्ट कराल? हो, डायबिटीस हा एक हॅपनिंग फील्ड आहे. हॅपनिंग म्हणजे दरवर्षी नवनवीन शोध लागतात. त्याच्यात नवीन औषधं येत आहेत. नवीन काय म्हणूया फिजिओलॉजी आपल्याला लक्षात येते. त्यामुळे आता जर आपण गेले 10 वर्ष पाहिले तर या 10 वर्षाच्या कालावधीत मॅक्झिमम नवीन औषधं मधुमेहामध्ये उपलब्ध झाली आहेत. त्याच्यात काही इंजेक्शन्सच्या स्वरूपातली आहेत, काही गोळ्यांच्या स्वरूपातली आहेत. काही गोळ्या इन्सुलिन सारखं काम करणारी आहेत, काही गोळ्या इन्सुलिनचं काम सुधारवणारी आहेत आणि शेवटी त्याचा जो काही इफेक्ट आहे त्याच्याने शुगरचं प्रमाण रक्तात आटोक्यात राहायला मदत होतीये. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर काही वर्षांपूर्वी एखाद दुसरी पद्धतीचीच औषधं उपलब्ध होती. आता आज आपल्याकडे जवळजवळ 8 ते 10 प्रकारची गोळ्या आहेत की ज्या डायबिटीससाठी काम करतात. त्याच्यानंतर 1-2 प्रकारचे इंजेक्शन्स आहेत ज्याच्यात GLP-1 ॲनालॉग, आपल्याला इन्सुलिन इंजेक्शन विषयी माहिती आहे, पण GLP-1 ॲनालॉग्स नावाची जी औषधं आहेत ती सुद्धा इंजेक्शनच्या रूपात आता अवेलेबल आहे. आणि सगळ्यात मुख्य जो टर्निंग पॉइंट झालेला आहे, वजनावर फोकस आलेला आहे आता डायबिटीसमध्ये. सो डायबिटीसमध्ये वजन कमी ठेवणं किंवा चरबी कमी करणं, चरबीचं जो प्रमाण आहे शरीरात ते कमी करणं, याच्यावरचा फोकस वाढलेला आहे. त्याच्याबरोबरच हे मॉनिटरिंग डिव्हाइसेस आहेत. म्हणजे आपण कसं शुगर, आपल्याला ग्लुकोमीटर आपण ऐकवत आहोत, पण ग्लुकोमीटर सारखे अनेक डिव्हाइसेस आता बाजारात उपलब्ध आहे ज्याच्यानी तुम्ही एक पॅच लावू शकता, ज्याच्यानी तुम्हाला सेन्सर ज्याला म्हणतो आपण, त्याच्यानी तुम्ही हे रिडिंग्स पेशंटला एका ॲपद्वारे लगेच लक्षात येतात. आपल्याला त्याचे ग्राफ्स मिळतात. त्याच्यामुळे तुमच्या डॉक्टरांना मॉनिटरिंग सोपं जातं. आणि त्याचबरोबर डिलिव्हरी डिव्हाइसेस, म्हणजे आपण इंजेक्शनचं पेन आधी साध्या इंजेक्शन सिरिंजनी घ्यायचो, पण आता त्याचंच एक पेन उपलब्ध आहे, त्याचंच इन्सुलिन पंप आहे. त्यामुळे डिलिव्हरी डिव्हाइसेसमध्ये पण खूप ॲडव्हान्समेंट झाले. तर एकंदरीत पाहिलं तर नुसत्या ट्रीटमेंटमध्ये नाही, पण डायग्नोसिसमध्ये, त्याच्या ट्रीटमेंटमध्ये, ट्रीटमेंटच्या पद्धतींमध्ये बराचसा शोध लागलेला आहे आणि नवनवीन प्रकार अजूनही अस्तित्वात येत आहेत. आता मी येणार आहे डॉक्टर वर्षा जगताप यांच्याकडे. डॉक्टर, एखाद्याला मधुमेह आहे किंवा एखाद्याला मधुमेह होण्याची शक्यता असेल तर मधुमेहासोबत जगताना भावनिक आणि मानसिक विचारांबद्दल तुम्ही काय स्पष्ट कराल? सर्वात प्रथम मी असं म्हणेल की जर आपल्याला कुटुंबामध्ये कुणाला मधुमेह असेल किंवा आपल्याला काही मधुमेहाची लक्षणं जाणवत असतील तर रिपोर्ट करा. रक्ताची चाचणी करायलाच बरेच लोक घाबरतात. नाही, नको करायला, त्याच्यात काहीतरी निघेल, मग काहीतरी आणखीन पालपूद लागेल, मग त्यामुळे लोक रक्त चाचणीच करायला जात नाहीत. तर हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे अशाने काय होतं की तो आजार लवकर निदान होत नाही, मग तो आजार बळावत राहतो, मग तो आजार आपल्या बाकीच्या अवयवांवरती काही त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात आणि मग नंतर तो कळतो. तर असं काही न होता जेव्हा तुम्हाला जाणवतंय की काहीतरी वेगळे आपल्याला त्रास होतोय किंवा आपल्याला घरात मधुमेह आहे आणि जस्ट आपला आता एक वय 30 गाठलेली आहे, तर आपण एक स्वतःची वर्षातून एकदा चाचणी करून घ्यावी. आणि समजा त्या चाचणीमध्ये काही मधुमेह निघाला किंवा काठावरचा मधुमेह निघाला तर घाबरून नाही गेलं पाहिजे. म्हणजे मधुमेह म्हणजे काही असं जीवनाचा अंत वगैरे नाही. म्हणजे आता इतक्या नवनवीन, जसं मॅडम आत्ताच म्हणाल्या की वेगवेगळे गोळ्या औषधं निघालेल्या आहेत, त्यामुळे त्या गोळ्या औषधांनी आपलं जीवन आपण सुरळीतपणे जगू शकतो. म्हणजे असं अजिबात होणार नाहीये की मधुमेह झाला म्हणजे आता मला 10 वर्षांनी मी म्हणजे मग प्राणच सोडले वगैरे. हे जी काही पूर्वीची कल्पना होती ती आता अजिबात तसं नाहीये. म्हणजे मधुमेह तुम्ही व्यवस्थित गोळ्या औषधं घेत राहिला, डॉक्टरांच्याकडे वेळोवेळी जात राहिला, स्वतःच्या चाचण्या करत राहिला, तर तुम्ही स्वतःला एक नॉर्मल माणसा इतकंच व्यवस्थित जीवन जगू शकता. नैराश्य आणि अति काळजी करणं ह्या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण अशाने काय होतं की मग नैराश्यामुळे परत शुगर वाढते, मग असे दुष्टचक्र आहे. म्हणजे शुगर वाढली की आणखी नैराश्य येणार. मग हे अशा ह्या दुष्टचक्रात न फसता जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, स्वतःच्या आजाराबद्दल काही कळत नसेल, तर स्वतःच्या डॉक्टरांशी जाऊन चर्चा करा. जर आम्हाला ॲज अ डॉक्टर असं वाटलं की एखादा मनुष्य त्या आजाराच्या मुळे जास्त नैराश्यग्रस्त झालेला आहे, तर आम्ही त्यांना थेरपिस्टकडे किंवा काही वेळेला सायकॅट्रिस्टच्याकडे पण रेफर करतो, सो दॅट त्यांना त्या गोळ्या औषधांनी सुद्धा बरं वाटेल. सो लपवू नका. काही जे मनात शंका असतील तर ती आपल्या डॉक्टरांशी जरूर चर्चा करा. डॉक्टर विनायक हरळे,
डॉक्टर, कुठल्याही मधुमेही रुग्णाला त्याच्या रक्तातील साखरेची पातळी तपासणे किती गरजेचे असते? आणि त्याचबरोबर साखरेची पातळी नियमित तपासली नाही तर आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? आणि त्याचबरोबर घरच्या घरी जर आपल्याला चाचणी करायची असेल तर कुठली चाचणी करता येईल? तर साखर जर आपली नियंत्रणात नसेल तर त्याच्याने बरेचसे शरीरावर आपले दुष्परिणाम होत असतात. म्हणजे आपल्या शरीरातले जे काही अवयव आहेत, डोळे, हृदय, किडनी, पायांच्या नसा, तर हे सर्व त्याच्यामध्ये अफेक्ट होऊ शकतात. तर हे आपल्याला आपला मधुमेह नियंत्रणात आहे का नाही ते बघण्यासाठी आपण नियमित रक्ताच्या चाचण्या केल्या पाहिजेत. तर घरगुती म्हणलं तर आपल्याकडे ग्लुकोमीटर एक मशीन आहे की ज्याच्यावर आपण साखर तपासून बघू शकतो की आपला मधुमेह नियंत्रणात आहे का नाही. तर तो नियंत्रणात आहे का नाही हे कसं ओळखावं आपण? जर ज्याला एखाद्याला मधुमेह झालेला आहे तर त्यांनी आपल्या 3 टेस्ट तरी केल्या पाहिजेत तरी नियमित. तर त्याच्यामध्ये एक उपाशीपोटी साखर आहे की त्याची व्हॅल्यू ती उपाशीपोटी साखर 130 पेक्षा कमी पाहिजे आपली. जेवणानंतरची साखर 180 पेक्षा कमी पाहिजे आणि 3 महिन्याची सरासरी साखर 7% पेक्षा कमी पाहिजे. तर यात जर आपण रेंजमध्ये असू अनेक वर्षांसाठी तर आपल्याला मधुमेहामुळे होणारे जे गुंतागुंती किंवा कॉम्प्लिकेशन असतात त्याची शक्यता फार कमी असते. डॉक्टर मनीषा देशमुख. डॉक्टर, मधुमेही रुग्णांच्या आयुष्यात औषधोपचार, इन्सुलिन, जीवनशैली आणि आहार याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? तर त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की मधुमेह ट्रीटमेंटचे हे 3 एक ट्रायंगल येतो, त्याचे 3 सूत्र आहेत. एक म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहार, दुसरा तुमचा व्यायाम आणि तिसरं तुमचं काय औषधोपचार. तर त्याच्यात काय असतं की तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती इक्वल लक्ष द्यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये काय झालंय की तुमचं काही प्रमाणात अनुवांशिकता आणि काही प्रमाणात तुमचं तुमचं आहार विहार, तुमचा व्यायाम, तुमचं जीवनशैली ह्याच्यावरती ते डिपेंडेंट आहे की तुमचा मधुमेह किती प्रमाणात कसा वाढणार आहे. तर त्या केसमध्ये तुमचं जे अवस्था आहे आता मधुमेहाची, समजा तुम्ही त्या काठावर आहात, तुमचं HbA1c 6%, 6.5 आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त तुमचा जो जोर पाहिजे तो तुमचा व्यायामावर आणि आहारावर पाहिजे. जर का तुमचं जास्त प्रमाणात वाढलेलं आहे, तुमचं कुठलं ऑपरेशन आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला औषधं घ्यायची गरज आहे तेव्हा. पण नाहीतर प्रत्येक माणसाने जास्तीत जास्त लक्ष आपल्या आहारावर द्यायला पाहिजे. आणि प्रत्येकाबद्दल मी एक 2-2 लाईन सांगणार आहे की आहारामध्ये फक्त मी कमी खातोय, मी तर काहीच खात नाही, फक्त पोळी भाजी खातो, ह्यात काहीच अर्थ नाहीये. तुम्ही काय घटक खाताय, काय खाताय ऍक्च्युली त्याच्यावरती डिपेंडंट आहे की तुमचा मधुमेह कशा पद्धतीने मॅनेज होणार आहे. त्यामुळे प्रथिनांचं प्रमाण, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स ह्याचं प्रमाण तुम्हाला एका डॉक्टरशी किंवा आहार तज्ज्ञाशी बोलून व्यवस्थित तुम्ही ते विचार करून खायला पाहिजे. नुसतं कमी खाणं हे त्याचं उत्तर नाहीये. दुसरी गोष्ट व्यायाम. तर व्यायाम काय, मी चालतो, फक्त रोज चालतो 2-3 किलोमीटर, हा फक्त व्यायाम नाही. त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही ताकदीचे व्यायाम किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग हे अतिशय महत्वाचं आहे. डॉक्टर, तुम्ही सर्वांनी दिलेली माहिती खूप महत्वपूर्ण आहे. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना याचा फायदा होईल. पण जाण्यापूर्वी मी तुम्हाला प्रत्येकाला एक विनंती करेल की आपण आमच्या प्रेक्षकांना संदेशपूर्व माहिती द्यावी. डॉक्टर वैशाली देशमुख. पंचसूत्री लक्षात ठेवा. 5 गोष्टी प्रत्येक मधुमेह पेशंटनी लक्षात काय ठेवायच्या? आपली झोप व्यवस्थित पाहिजे, आपला व्यायाम रेग्युलर पाहिजे, आपलं खाण्यापिण्याची पथ्य पाळली गेली पाहिजे, एकदा तरी डायटिशियनची व्हिजिट आपण करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर कुठलंही ॲडिक्शन हे डायबिटीससाठी घातक आहे. मग दारू असो, सिगरेट असो, अति खाणं असो, तर कुठलंही ॲडिक्शन नको. इनफॅक्ट सोशल मीडियाचं ॲडिक्शन आता बऱ्याच प्रमाणात आढळतंय, तेही नको. आणि 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिकता ही तणावपूर्ण न ठेवता जीवनशैली ही रिलॅक्स राहिली पाहिजे. त्याचबरोबर डॉक्टर वर्षा जगताप. महत्वाची गोष्ट मी असं सांगेल की आता तुम्हाला डायबिटीस झाला तर पुढच्या जनरेशनची म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीची काळजी तुम्ही घ्यायला हवी. म्हणजे त्यांना चांगल्या सवयी लावा, त्यांना घरी पॅकेट मधल्या गोष्टी घरात आणणं थांबवा, मैद्याचे पदार्थ टाळा, साखर, तेल, मीठ या तिन्ही गोष्टी नियमित म्हणजे कमी प्रमाणात घ्यायला हव्यात. त्याचं अतिसेवन करू नये. डॉक्टर विनायक हरळे. डायबिटीज हा थोडा प्रोग्रेसिव्ह नेचरचा आजार आहे. म्हणजे आपलं जसं वय वाढतं किंवा डायबिटीजचं ड्युरेशन वाढतं तसं कदाचित बऱ्याच टाईप 2 डायबिटीज पेशंटला इन्शुलिनची गरज लागते. पण ज्यावेळेस आम्ही सांगतो पेशंटला की इन्शुलिन तुम्हाला आता लागेल, तर त्यावेळेस पेशंटला असं वाटतं की आता सगळं संपलं आपलं. तर असं अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. तुम्ही इन्शुलिनला ऍक्सेप्ट करा. ही एक जस्ट ट्रीटमेंट पद्धती आहे. ही काय आमच्याकडून धमकी नाही की आता तू व्यायाम नाही केला की तुम्हाला इन्शुलिन लागेल, तर असं काहीच नसतं. ही एक नॅचरल कोर्सच आहे हा डिसीजचा आणि बऱ्याच वेळेस इन्शुलिन लागतं आपल्याला, तर ते तुम्ही घेण्यासाठी घाबरू नका. त्याचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध असतात, त्याची डॉक्टरांकडनं माहिती करून घ्या. त्याच्यानुसार शुगर कशी आपली नियंत्रणात ठेवायची, शुगर कशी चेक करायची. तर इन्शुलिनचा जो फोबिया, जी भीती आहे
ती सर्वांनी काढली पाहिजे. त्याला सर्वांनी व्यवस्थित ऍक्सेप्ट करून 1 वेळा 2 वेळा किंवा काही पेशंटमध्ये आपल्याला 3 किंवा 4 वेळेस सुद्धा दिवसातनं इन्शुलिनचं इंजेक्शन हे द्यावं लागतं. तर ते तुम्ही ऍक्सेप्ट करा. डॉक्टर मनीषा देशमुख. जर का तुम्ही तुमच्या मधुमेहाची नीट काळजी घेतली नाही, शुगर कंट्रोल ठेवली नाही, व्यायाम केला नाही, आहारावर लक्ष नाही, तर तुमचं शरीर आतून पोखरून जातं आणि त्याचा पाया जो आहे तो एकदम कमकुवत होऊन जातो. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या आजाराला मग तो साधा सर्दी खोकला असू दे, जुलाब असू देत किंवा कोविड सारखा आजार असू दे, तुमचं शरीर लगेच कोलमडून पडतं. तर तुम्हाला पाया भक्कम ठेवायचा आहे आणि त्याकरता व्यवस्थित आपला डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवा. जर का तो काठावर आहे तर त्याला घालवायचा प्रयत्न करा. मधुमेहावरील विशेष माहितीसाठी मी तुम्हा सर्व डॉक्टरांचे खूप खूप आभारी आहे. आजच्या कार्यक्रमात एवढंच. प्रत्येक रोगाचा उपचार हा योग्य माहितीनेच होतो. आम्हाला आशा आहे की तुम्हाला योग्य माहिती मिळाली असेल. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या डायबिटीस पर चर्चा या फेसबुक पेजला भेट देऊ शकता. त्याचबरोबर डायबिटीस पर चर्चा या आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटर पेजलाही भेट द्यायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, काळजी घ्या. धन्यवाद.